प्रांत साहेबांची गाडी घ्यायची. आजी सामाजिक संस्था पंढरपूर. आधार कार्ड निघाला मी काय सांगतो ते ऐका आधी. त्या संस्थेतून आले ते त्यांना काहीतरी माहिती भेटले तर त्या संदर्भात ते आले. काय अडचण आहे? काय अडचण म्हणजे पेन्शन आर्मी आली होती वडिलांची एक सर्व्हिसमॅन आहे. त्यांची पेन्शन 1 वर्षापासून त्यांना ट्रीटमेंटला खाण्यापिण्याला खर्च तर आहेच की पेन्शन बंद आहे. आधार कार्ड तिथे बनानं झाले म्हणून पुढची कारवाई तिथेच करता येणार. 12 वर सोडत नाही तुम्ही का? 12 वर जात नाही नाही ना तिच्या मनावर असते. ती झोपताना तेवढंच हातून झोपती बाकी कुठे कुणाचं ऐकत नाही. बाहेर लोवर काय शिफ्ट करायला आश्रम लोवर काय शिफ्ट करायला नाही त्यांचं काय प्रकार नाही. बाहेरच निघत नाही कुठं कुठल्या ऑफिसला नाही. ऑफिस मी आधार कार्ड सेंटरला गेलो ते आधार कार्डवाला शेअर देईल बस ते बळजबरी केली असं अडचणी. मी म्हणलं होतं प्रांत साहेबांची गाडी घ्यायची. आजी कशी बोलते? बरं आहे का? काय त्रास होतोय? हो आजी काय त्रास होतोय? जेवण खाणं पिणं कसं काय? हाताला तिथंच देत असतो. बरं संडास बाथरूम इथंच बांधलेलं आहे म्हणून जरा तेवढे वर झोपायसाठी त्याची खाट मोकळी ठेवलेली. हां मग त्याच्यासाठी मला जर सपोर्ट भेटेल आधार भेटेल बाकी डॉक्युमेंटसाठी ना बस म्हणजे काय अडचण नाही. गद्दारच ते जाईल म्हणलं त्यांची काय संमती लागेल ना. हो काही अडचण नाही तिला तशी. सांभाळायला तुमची काय अडचण नाही काय मला काय बायका पोर आहेत बेटा. बरं ह्याला नाही आमचं 3 नंबरचं त्याला गोळ्या वगैरे काय चालू आहे का सध्या? गोळी खातच नाही पण तिथे असं प्रॉब्लेम याला ट्रीटमेंट कुठलाच करून घ्या. ट्रीटमेंट काय करत नाही? मेंटली डिस्टर्ब. मेंटल डिस्टर्बला ते लोना जेपीएम आणि झोलप्रेश वगैरे ते चालू करता येईल गोळ्या तुम्हाला. गोळी बघितली की तुम्ही पण डॉक्टर म्हणले की नाही निघत येतच त्यांचं ते लिक्विड येतं भातात वगैरे मिक्स करून द्यायचं. असं काय ते तुम्ही सायकेट्रिस्ट दाखवलं पण हे सगळं अडकून बसले ना माझं. आर्थिक व्यवस्था अडकून बसल्यामुळे मला चालू करता येते. असं किती करतो काय खर्च होईल? आता कुठं जायचं सांगलीत जायचं विट्याला जायचं म्हटल्यानंतर तसं काय नाही. 2 व्हीलर आहे जाऊन येता येईल ते काय अडचण नाही. खर्च केला असता म्हणजे आता तुमचं काय नेमकं विषय काय काय आम्ही काय करू शकतो ह्याच्यामध्ये? काय तिला सांभाळायची आपली तयारी आहे. आपण दुसरं कोणी तर आहेच नाही म्हणून काय टेन्शन नाही. त्याला त्रास बी नाही आमचा मी बनवतो त्याला चालतो. बरं काय टेन्शन नाही. फक्त किती टेन्शन अडकून बसले दुसरं काय आता. त्याच्यामुळं माझी प्रांत साहेबांची गाडी घ्यायचं एक अर्ज तयार करायची. तुमची अडचण काय आता सध्या ते सांगा. आधार कार्ड नाही. आधार कार्ड नाही कशामुळे आधार कार्ड? तिचं काढलंच नाही. वोटर आयडी आहे. वोटर आयडी आधार कार्ड काढलं ना आता ठेव म्हटलं माहिती. ती बी बोंब होती. मी 1 वर्ष ते प्रयत्न करून बघितला त्याच्याच बोलत नाही. मान हलती म्हटल्यानंतर कसं होतं
की चेहऱ्याचं म्हणजे स्कॅनिंग होत नाही, डोळ्याचं स्कॅनिंग होत नाही. मग ते आधार कार्ड कुठंच का निघू शकत. आधार कार्ड कसं लागणार आहे तुम्हाला? आतापर्यंत आधार कार्ड काढलंच नाही. आधार कार्ड काढलंच नाही, वोटर आय डी फक्त काढलं होतं. आतापर्यंत वडिलांच्या हिशोबावर चाललं होतं. म्हणून काय ते आम्हाला वाटलं काढलं असं. आधार कार्ड कसं लागणार आहे तुम्हाला? बँकेमध्ये अकाउंट ओपन करायला अकाउंट ओपन केल्याशिवाय पेन्शन मिळणार नाही. नंतर मग पेन्शनच्या प्रोसेससाठी मला जावं लागेल, परत त्यांना तिथं न्यावं लागेल. ठीक आहे. आणि म्हणजे डॉक्युमेंट सगळीकडे लागणार. पेन्शन ते त्यांच्या पैशासाठी झालं. सगळ्यात महत्वाचं नाही, त्यांच्या पैशासाठी म्हणजे कसं होईल, मला तिला दवाखान्यात नेणं किंवा काय त्याच्यावर पर्याय काढला. तुमच्याकडनं दवाखाना खर्च होत नसेल तर आपण करू. आता सध्या तर करतोय. आता तुमची अडचण असेल, तुम्हाला खर्च तुम्ही करू शकत नसाल, त्रास नाही त्याचा, बाकी काय त्रास नाही. बरं. कधी उठती इथपर्यंत ती मिसरीच वेगळं. बरं. मिसरी असते जेवण करते. वय बी झालं म्हणल्यानंतर किती वर्ष झाले इथे जागेला नाही? आता मूळचं आम्ही इथंच 20-22 मग यांनी किती वर्ष झाले इथं असं या परिस्थितीत? 20-22 वर्ष. या परिस्थितीत या परिस्थितीत नाही, आता वय उतरत जात. या परिस्थितीत किती दिवस झाले? आम्हाला 9 वर्ष म्हणून कळत समजले. असेल ना. 9 वर्ष झाले. 7 वर्ष झाला. 7 वर्ष झाले या परिस्थितीत आहे. मग काही इन्सिडेंट काय घडलेलं कधी ऑटोमॅटिक त्या परिस्थितीत गेले? नाही, वयानुसार ते घडलेलं भेटलेलं काय नाही, ते नवरा बायकोचं काय असायचं तेवढंच. भांडणामुळे काय तर झालंय म्हणून समजले. भांडणं करत होते शेजारी इकडं तिकडं. शेजारी म्हणजे मामाच आहे आमचं सगळं. बरं. म्हणजे बायकांमध्ये तेवढं किरकोळ असतं ते काय. त्यामुळे ते पण आपला बाहेर वगैरे जाऊ देत नाही का? ते जाते त्याच्या म्हणून तेच काय तिला पण अडवलं. त्यांचं आंघोळीचा दावा असतो ते कसं? आंघोळ करतच नाही, तर शावर लावून ठेवलं त्याच्यासाठी. आंघोळ गरम करत नाही. आंघोळ त्याच्या मनानेच आहे. बरं, असं कपडे बदलायचं म्हणलं तर नाही. केस वगैरे स्वच्छ आहेत की असं जाटा झालत्या, काढले जाईल. मी काढून टाकले इथंच. बरं. आता जाटा नाही आहेत ना? नाही जाटा नाही, काढून टाकले. हा ती तुम्हाला ते विजू मास्तरने सांगितलं असं मला वाटतं. नाही. जाटा झालं होते त्यावेळेस मी म्हणलं होतं अरे काय नाही, करायचं. मला काल आमच्या हा. 2 दिवसापूर्वी हम्म. तिच्या आपण तुम्हाला घ्यायसाठी आपण इथं आलोय. नाही, बाकी तिला सांभाळायला हाय आपण पण. तुम्ही सांभाळू शकता, फक्त दवाखान्याची तुमची अडचण आहे. दवाखान्यात ते पेन्शनचं होत तर पेन्शनचं. पेन्शनचं झालं तर मग काय ते काय अडचण नाही. 2 नंबर नाही का? हा? 2 नंबर नाही. हा 3 नंबर 3 नंबर. 2 नंबर आहे तसं. मधोमध. बाकी काय नसते. बाकी तो 3 नंबरचं तिथं झोपला वाटतं तो असतो. त्याची मंडळी पुण्याला असते. बरं. तशी त्याला अडचण नाही, काय खाण्यापिण्याची किंवा कशाची. बरं, काही अडचण नाही. वयानुसार मी म्हणून तर कसं आहे ना तिला जरा सावध झाली असती औषधाने. दुसरं काय ना अपेक्षा, बाकी काय वय झालंय माणसाची काय. भोसरीमधनं माहिती आली बघा तुमची. भोसरी पिंपरी चिंचवड. भोसरीमध्ये भरपूर पाहुणे येतात. तिथनं माहिती आली की पाहुणे कोणी सांगितलं असं बनी गेली काय? बनीच्या पूर्वी त्यांनी सांगितल्याप्रमाणे काय अडचण नाही नक्की? अडचण तशी काय नाही वय. बरं. बाकी माझा वरती सांगितलं नाही ना? त्याला भांडायला कोणी लेडीजच घालत नाही. बरं. लेडीज असते तर गोष्ट वेगळी. फक्त बनीच घेऊन कधी कधी बळबळ चला आंघोळीला किंवा काय दुसरं काय नाही. सांगितल्याप्रमाणे काय नाही. काय सांगितलं तुम्हाला? बंदिस्त आहे 9 वर्ष झाली एका घरात. बंदिस्त आता तुम्हाला हा. कुठं आवडत? बंदिस्त नाही, तिने स्वतःलाच कैद करून ठेवलं. तुमच्यातर्फे नाही, ते स्वतः केलेलं आहे. मानसिक अवस्था आहे. ठीक आहे, देऊ फॉलो आम्ही त्या पद्धतीने पुढं चालू. सॉरी तुम्हाला त्रास झाल्याबद्दल. नाही. केला असेल परिस्थिती पूर्ण घेणं. दुसरं काय नाही, मानसिक अवस्थेतनं बाहेर पडली.
त्याबद्दल आभार. आम्हाला बरं वाटतं. त्याचं कामच आहे. समाजात काय चाललंय, आपल्या गावात काय चाललंय, थोडीफार पाहिजे असायचं. पंढरपूर हे आपली जागा आहे. शेतीने काय पाहिजे. तिथं तशी नोंद होती की 9 वर्ष झालं बंदिस्त आहे एका घरात. आम्ही 3 पोरं दोघांना तर बायको मला बंदीच करणार तो. त्याला बायको नाही, मला बायको नाही. आम्ही थोडीशी आमच्या बायका येते तिकडे. आमचं आम्ही करून खातो. लोक म्हणते ते लग्न करतो म्हणतात. झालं वय झालं मला ना. अडचण काय आता मुलं तुमची नाही आमचं मुलं व्हायच्या अगोदर राहणार. आता इथं कोण कोण राहते आता? आता आम्ही 3 जण असतो. बर 3 जण म्हणजे मरवा आहे. त्याचे लग्न झालेलं आहे. त्याला 2 पोरं आहेत. ते जरा ड्रिंक करतात. बर म्हणून त्याला ते सपोर्टच खुले दिले. त्याला वेगळा घेऊन देणार. बाकी काय त्या आजींचे मिस्टर काय करत होते? मिलिटरीमध्ये होते. त्याच्यामुळे त्यांना तसं ती मिलिटरीचं सवय होती. वडील असताना वडिलांचं कसं होतं की काळ होता आणि त्याच्यानंतर स्वतः ठिकाणी खेळलेले आहेत. आजी परिस्थितीतच काय गेल्या? इथं आल्यानंतर कसं झालं, जरा हे बांधकाम काढताना जरा वादावादी झाली. त्या वादावादीपासून त्यात मी म्हणता येत नाही. कसं आहे नवीन बांधकामाला होतं. वय किती आहे आता? तरी 51चा जन्म आहे. भरपूर झालं. वडिलांचंच वय 84. आता एवढं माझ्या मोठी आहे आणि त्या 2 बहिणी आणि 1 भाऊ आहे. भाऊ शेजार राहतो. आणि आमची मावशी मुंबईला असते. तिचं काय संबंध सगळ्या गावावर सांभाळायला तुम्ही तयार आहे? अडचण काय नाव नाही? मरूच तर आम्हाला काय दुसरं कोण अडचण दुसरी काय नाही? ते तुमची जी अडचण आहे ती पेन्शनची तुमची अडचण. आर्थिक दृष्ट्या बाकी सगळं तिथंच आहे ना. आम्ही तरी काही ते तर पुढं माहिती तशी. तर मित्रांनो, आपल्याला 2 दिवसापूर्वी माहिती आली होती. आटपाडी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली, गाव झरे या गावामध्ये असे आपल्याला माहिती आलं की या गावामध्ये एक महिलेला, वृद्ध महिलेला 9 वर्ष झालं एका घरात ठेवलेलं आहे. तुम्ही त्यांची माहिती घ्या, त्यांना आश्रममध्ये आधार द्या, अशी आपल्याला माहिती देण्यात आली होती. पण ह्या सगळ्या गोष्टी करताना आम्ही सर्वप्रथम आटपाडी पोलीस स्टेशनला गेलो. तिथं पोलीस व्हेरिफिकेशन केलं, पोलिसांची परवानगी घेतली, 2 पोलीस कॉन्स्टेबल सोबत घेतले आणि त्या गावात गेलो आणि सगळी पडताळणी केली. तिथल्या पोलीस पाटील साहेबांसोबत त्या घरी जाऊन बघितलं तर सत्य परिस्थिती मित्रांनो वेगळीच होती. वेगळी सत्य परिस्थिती म्हणजे त्यांची सोन्यासारखी मुलं आहेत. त्यांचं सांभाळ, ते आजारी आहेत आजी तरी त्यांचं सांभाळ एकदम चांगल्या पद्धतीने करत आहेत. ते झोपून आहेत तरी त्यांचं सांभाळ एकदम मस्त करत आहेत. तर असं विनाकारण चुकीची माहिती देऊन काय निष्पन्न होणार आहे? आम्ही सगळं आमचं काम सोडून, समाजकार्य थांबवून, तुमच्या एका कॉलला महत्त्व देऊन एवढं लांब येतो. एवढं लांब आम्ही येतो. सोडा आमचा वेळ जाऊ दे, काय आम्हाला नाही अडचण. पण पोलीस यंत्रणेचा वेळ असेल, शासकीय कर्मचाऱ्यांचा वेळ असेल, आपल्यामुळं वायपट गेला तर या सगळं त्या लोकांचा जी वेळ वायपट गेला, मी दिलगिरी व्यक्त करतो की या लोकांचा वेळ माझ्यामुळे वायपट गेला. पण ज्यांनी मला माहिती दिली त्यांना मी हात जोडून विनंती करतो, कृपया करून अशी चुकीची माहिती देत जाऊ नका. लय त्रास होतो या गोष्टीनं. सकाळी 8 वाजता बघा मी घर सोडलं होतं, तुम्हाला खोटं वाटेल म्हणून दाखवत आहे. सकाळी 8 वाजता घर सोडलं होतं, जवळपास 1:30 वाजले. पोलीस व्हेरिफिकेशन करणं असेल, त्या गावात जाणं असेल, तिथल्या पोलीस पाटलांना भेटणं असेल, या सगळ्या गोष्टी करता करता काय होतं मित्रांनो, वेळ जातो. आणि वेळ गेल्यामुळं काय विषय होतो, वेळ गेल्यामुळं आता त्या समोरच्या व्यक्तींनाही त्रास झाला, आपल्यालाही त्रास झाला, पोलिसाच्या यंत्रणालाही त्रास झाला. तर विनंती करतो, चुकीची माहिती देऊ नका. हो, लय त्रास होतो या गोष्टीला. चुकीची माहिती देऊ नका. त्या आजींना त्यांचे मिस्टर मिलिटरीत होते, ते रिटायर झाले, ते मध्येच एक्सपायर झालेत आणि त्यांची मुलं त्या आजीला खूप चांगल्या पद्धतीत सांभाळतात. पण अशा चुकीची माहिती जी आपल्याला ज्यांनी दिली त्यांनी अशी चुकीची माहिती काय दिली असेल मला माहीत नाही.
पण त्यांनी चुकीची माहिती दिल्यामुळं आपला वेळ वायपट गेला, पोलिसांचा वेळ वायपट गेला, त्या घरच्या लोकांनाही आपल्यामुळं त्रास झाला. आपण तिथं गेलो, आलो, चौकशी झाली, तर त्यांनी त्या आजींचा सांभाळ चांगलं करतात. व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल, त्या आजीचा त्यांनी एकदम सांभाळ मस्तपैकी करते ती. तर काय अडचण नाही, पण जिथं चुकीचं असेल तिथं नक्कीच आम्हाला सांगा, पण विनाकारण असं काय सांगू नका. एवढीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.